नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मोशीत किसान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। तर या ठिकाणी आपल्या सोबत आज दोन महिला शेतकरी आहेत। तर या महिलांना शेतीबाबत काय वाटतं आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। आता आपण कुठून आलात? मी इथंच राहते पुण्यात। माझ्या गावाला आहे शेती। ओके त्याच्यात गहू हरभरा हे पीक घेतलं जातं। ओके हा. काय आता देशातील सर्वात मोठं प्रदर्शन मानलं जातं। हा. तर या प्रदर्शनात तुम्हाला नेमकं काय जाणवलं नवीन? या प्रदर्शनात शेतकऱ्यांना खूप प्रेरणा भेटते। या प्रदर्शनाला शेतकऱ्यांना प्रेरणा भेटते नवीन काहीतरी म्हणजे डेव्हलप करण्याची। ओके हा, आता एवढं मोठं प्रदर्शन भरलं, यात तुम्हाला नवीन असं बघायला काय मिळालं? नव्याने म्हणजे भरपूर भेटलं। ट्रॅक्टर्स वगैरे जे लागतात ना, बरोबर। हा, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची त्याच्यासाठी आहे इथं। ओके आता दिवसेंदिवस बघतो आपण शेतीत बहुतांश शेतकरी म्हणतात आम्हाला शेती परवडत नाही, शेतीच्या गोष्टी आहेत, पण दिवसेंदिवस यांत्रिकरण येतंय वगैरे, ते यांत्रिकरणाचा शेतकऱ्यांना आगामी काळात फायदा होईल? होणारच आहे, कारण आहे ना आता मजूर भेटत नाही। बरोबर। हा, त्यामुळे तुम्ही हे उपकरण वापरून बिना मजुराने पण शेती करू शकतात बाबा। म्हणजे आता मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आपल्याला यांत्रिकरणाकडे जावं लागतं। हा. ओके, तर आपल्या सोबत अजून एक दुसऱ्या महिला शेतकरी आहेत, त्यांना या प्रश्नाबाबत काय वाटतं बघूया। ताई कुठून आलात तुम्ही? आम्ही नंदुरबारून आलो। नंदुरबार। तुमचं नाव काय आहे? नीता पटेल। तुम्हाला किती एकर शेती आहे? आमची 15 एकर शेती। 15 एकर। हा, एक्झिबिशन मध्ये तुम्ही आलात, तिथे तुम्हाला नवीन काय जाणवलं? खूप छान जाणवलं दादा, कारण आम्ही एवढ्या लांबून इथं पाहिला, तर ओके. काहीतरी वेगळं दिसलं आम्हाला असं. ओके, हा. आता या ठिकाणी तुम्ही जे काही नवीन पाहिलं, याचा शेतीत अवलंब कराल का? आहे ना दादा, याच्यावर करण्यासारखं भरपूर आहे। ओके,